आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रडणारी सई आवडते, ती मुळमुळ रडणारी नाही, अजिबात नाही. तसं तर मला तुमच्या सगळ्याच गोष्टी खूप आवडतात, पण काही काही गोष्टी ना जरा जास्त स्पेशल आहे. जसं की तुमच्या हातचं जेवण. तुम्ही बनवलेलं जेवण खाल्लं ना सई की असं मनाला वेगळंच समाधान मिळतं. तुमचं माझ्यावर असलेलं सगळं प्रेम तुमच्या हातच्या जेवणावर उतरतं आणि मग जेवणाला एक वेगळीच गोडी येते. सई, आजचं जेवण सुद्धा खूप छान झालं होतं. अच्छा, म्हणजे आजचं जेवण मी बनवलंय हे तुम्हाला माहित होतं. मग तरी पण का असं म्हणाला? आता तुम्ही विचार करत असाल की जर मला माहिती होतं की जेवण तुम्ही बनवलंय तर मग मी आईला थँक्यू का म्हणालो? आज विचार करताय ना? अहो वेडाबाई, मला तुमच्या हातची चव कळणार नाही का? तुमची जरा मस्करी केली मी. आणि कसं आहे, मला तुमच्या हातचं खायचं होतं म्हणून मी हा सगळा प्लॅन केला. म्हणजे मुद्दामच आईला सांगितलं जेवण बनवायला. मला माहिती होतं आईला ते जमणार नाही, आणि मग तुम्हीच माझ्यासाठी डबा घेऊन या. मस्त आयडिया केली ना मी. आय नो थँक्यू. मला ना आणखी एक आयडिया सुचली. तुम्ही ना रोज असाच डबा घेऊन येत जा माझ्यासाठी ऑफिसमध्ये. म्हणजे कसं आपल्याला एकत्र टाइम स्पेंड करता येईल ना छान. यु नो सई, तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप स्पेशल असतो. तुम्ही फक्त माझ्यासोबत असण्याने ती मुमेंट स्पेशल होत्या, बाकी कुठल्या गोष्टीने नाही. तुम्हाला माहिती नाहीये सई, माझं तुमच्यावर किती प्रेम येते. तुम्ही माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला मैत्रीण आहात, माहिती आहे ना? आणि मी किती लकी आहे बघा, माझी मैत्रीण माझी लाईफ पार्टनर आहे. वाव. सई, तुमच्यापासून दूर राहणं खूप डिफिकल्ट होऊन जातो मला, नाही राहत मला. पण डोंट वरी, तुम्ही दिलेल्या शब्दाचा मान मी ठेवेन. त्या क्षणाची वाट बघेन जेव्हा तुम्ही स्वतःहून माझ्या जवळ याल. आय प्रॉमिस.